श्रीमाता मित्रांनो, तर हे मंदिर तुम्हाला माहिती आहे का? कमेंट करून नक्की सांगा. तर आज आपण आलेलो आहोत धाराशिवमर्दिनी मातेच्या मंदिरामध्ये. तर धाराशिव जिल्ह्याचं आराध्य दैवत म्हणजे धाराशिवमर्दिनी माता. धाराशिवमर्दिनी मातेबद्दल सांगायला तर काय खूप काही आहे. तर या ठिकाणी ज्यावेळी मातेने धारासुराला मारलं होतं, त्यानंतर मातेची मूर्ती गुप्त झाली म्हणून असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. नंतर दुसरी मूर्ती या ठिकाणी स्थापना केलेली आहे. खूप विशेष असं महत्त्व आहे. मंदिरात आल्यानंतर धाराशिवमर्दिनी मातेचं दर्शन घेतलं. पुढे आल्यानंतर अखंड दिवा पाहिला. असाच दिवा तुळजापूरच्या सुद्धा मंदिरामध्ये आहे. नंतर बाहेर आल्यानंतर देवीचा पलंग पाहिला, जिथे मातेंना निद्रा दिली जाते. मला काही इथलं एवढं काही पण माहिती नाही, पण थोडी माहिती आहे ती तुम्हाला सांगतो. दत्त महाराजांना बघितलं आणि जिथे शक्ती आहे तिथे शिव पण असणारच. शिवांचं दर्शन घेतलं. नंतर शिवांचे परममित्र म्हणजे आपले श्री महाविष्णू. नंतर बाहेर आल्यानंतर पाहिलं खंडोबांचं मंदिर. तर बाजूला खंडोबांचं मंदिर आहे. परत इकडे आल्यानंतर पंचमुखी मारुती पाहिला. तर या मारुतीचं पण खूप विशेष असं महत्त्व आहे. असा मारुती मला तर वाटतं आपल्या महाराष्ट्रामध्ये इथेच असेल. विशेष असा या मारुती आहे. प्रत्येक मारुतींचं वेगवेगळं महत्त्व आहे. नंतर मातंगी मातेचं दर्शन घेतलं. ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी देवधर्म संस्कृतीला फॉलो करा.